नमस्कार मंडळी, आज आपण बनवते पाटवडी। तर चला बघूया कशी करायची ती। त्याच्यासाठी अद्रकचा तुकडा, जिरं, 2-4 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2-4 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे। आता आपण मिक्सर मध्ये काढून घेऊया मिरची आणि जिरं। तर आपण आता बेसन मध्ये थोडं थोडं पाणी घालून बेसनची पेस्ट करून घेऊया। तर बघू शकताय, पीठ आपल्याला पूर्ण असं करून घ्यायचंय, गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाहीत त्याच्यामध्ये। इथे मी पातेल तापायला ठेवले। आता याच्यामध्ये आपण एक माप तेल घालूया। त्याच्यामध्ये वाटलेला मसाला आणि हळद घालूया। त्याला आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता आपण पातेल्यामध्ये पाणी घालूया आणि चवीपुरतं मीठ। आता आपण ताटाला तेल लावून घेऊ। आपल्या पाण्याला उकळी फुटते। आता आपण त्याच्यामध्ये बेसन घालूया। तर याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे। आता आपल्याला ह्याला सारखं असं हलवत राहायचंय, म्हणजे गाठी होणार नाही। गॅस कमीच ठेवायचा आहे। तर आपल्याला कंटिन्यू असंच हलवायचं आहे। तर बघू शकताय, आपल्याला आणखीन एक 4 ते 5 मिनिटं असं हलवत राहायचं आणि शिजवायचं आहे। गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही। तर बघू शकताय, आपलं असं झालेलं आहे थापवडीचं बेसन। त्याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि गॅस बारीकच ठेवूया। एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून शिजवायचे। तर आपलं थापवडीचं पिठलं तयार झालेलं आहे। आता आपण ह्याला ताटात घालूया। तर मी आता तेल लावलेल्या ताटामध्ये काढलेलं आहे। याच्यावरती आपण आता तीळ घालू आणि चिरलेली कोथिंबीर आणि ह्याला थंड करून घेऊया। तर आपण आता याच्यावरती तीळ घालूया आणि चिरलेली कोथिंबीर घालायची। तर बघू शकताय किती सुंदर दिसतात आपलं। आता आपण याला थंड करून घेऊ आणि मग ह्याला कट करूया। तर बघू शकताय, आपलं पीठ झालेलं आहे, आपलं थापवडीचं झालेलं आहे थंड। त्याला मी अर्धा पाऊण तास ठेवलेलं। आता आपण त्याला कट करून घेऊ। मस्त अशा थापवड्या झाल्यात। तर तुम्ही पण या खायला आणि नक्की करून बघा।